नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी सध्या जीवनात संघर्ष करत आहे, ज्याच्या मनात चिंता आहे, भीती आहे, अपयश आहे आणि ज्याला वाटत आहे की आता माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही. जर तुम्हीही अशाच परिस्थितीतून जात असाल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण स्वामी समर्थ तुमच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जीवनात येणारा प्रत्येक आधार हा कायमचा नसतो. जसा काळोख संपल्यानंतर सूर्य उगवतो, तसाच आयुष्यातील दुःखाची काळही संपणार आहे. अनेक वेळा आपण खूप मेहनत करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, पण तरीही यश मिळत नाही. तेव्हा मनात प्रश्न येतो, देवा, माझ्याच बाबतीत असे का? पण लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही आपल्या भक्ताला विसरत नाही. कधी कधी तो आपली परीक्षा घेत असतो, कारण मोठे यश मिळण्यापूर्वी मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात. आज अनेक लोक पैशाच्या चिंतेत आहेत. काहींना नोकरीची चिंता आहे, काहींना व्यवसायातील नुकसान त्रास देत आहे, तर काहींना शिक्षणाची काळजी आहे, तर काहींना घरातील समस्या सतावत आहेत. पण स्वामी समर्थ सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जीवनात सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा स्वामी एक नवीन दरवाजा उघडतात. पण त्यासाठी विश्वास आवश्यक आहे, श्रद्धा आवश्यक आहे, कारण श्रद्धेशिवाय चमत्कार घडत नाहीत. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवतो का? की फक्त संकटात असताना स्वामींची आठवण काढतो? खरा भक्त तोच आहे जो सुखात आणि दुःखात दोन्ही वेळा स्वामींचे स्मरण करतो. कारण भक्ती ही व्यवहार नसते, भक्ती म्हणजे समर्पण असते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एक कारण आहे. कदाचित आज तुला ते समजत नसेल, पण काही वर्षांनी मागे वळून पाहशील तेव्हा कळेल की त्या कठीण काळानेच तुला मजबूत बनवले आहे. जगात प्रत्येकाला यश हवे असते, पण यश मिळवण्यासाठी लागणारा संघर्ष फार कमी लोक स्वीकारतात. स्वामी सांगतात की जी व्यक्ती अडचणींना घाबरत नाही तोच शेवटी विजयी होतो. तुम्ही किती वेळा पडला आहात याला महत्त्व नाही, तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता याला महत्त्व आहे. कधी कधी आपण दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून दुःखी होतो. आपल्याला वाटते की त्याचे आयुष्य किती छान आहे आणि माझेच आयुष्य कठीण आहे. पण प्रत्येक व्यक्तीची वेळ ही वेगळी असते, प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. स्वामी समर्थ सांगतात, तुला जे मिळायचे आहे ते योग्य वेळी नक्कीच मिळेल. त्यामुळे घाई करू नका, निराश होऊ नका. आज जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुमच्याकडे आशा आहे, आणि जिथे आशा असते तिथे मार्ग नक्कीच असतो. स्वामी समर्थाचे एक वाक्य लाखो लोकांना धैर्य देते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान दडलेले आहे. कारण जेव्हा स्वामी आपल्या सोबत आहेत तेव्हा कोणत्याही संकटाची भीती बाळगण्याचे कारण नाही. आजपासून एक छोटा संकल्प करा. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. फक्त काही मिनिटे मनापासून त्यांचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम तुमच्या मनाला शांत करेल, आत्मविश्वास वाढवेल आणि संकटाचा सामना करण्याची शक्ती देईल. स्वामी सांगतात की जीवनात सकारात्मक विचार खूप महत्त्वाचे आहेत. सतत नकारात्मक विचार करत राहिलात तर मन कमकुवत होते, पण सकारात्मक विचार केल्याने नवीन ऊर्जा मिळते. आजपासून स्वतःबद्दल चांगले विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण
स्वामींनी तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय या पृथ्वीवर पाठवलेले नाही. तुमच्यामध्ये काहीतरी विशेष आहे, काहीतरी मोठे करण्याची क्षमता आहे. फक्त ती ओळखण्याची गरज आहे. जर आज परिस्थिती कठीण असेल तर लक्षात ठेवा की ही परिस्थिती कायमची राहणार नाही. काळ बदलतो, दिवस बदलतात आणि नशीबही बदलते. स्वामी समर्थ सांगतात, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. म्हणून कधीही हार मानू नका. परिस्थिती कितीही कठीण असली तरी पुढे चालत राहा. कदाचित आज तुम्ही रडत असाल पण उद्या तुम्ही हसाल. कदाचित आज तुम्ही संघर्ष करत असाल पण उद्या तुम्ही यशस्वी व्हाल. कारण प्रत्येक वादळानंतर शांतता येते, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते. आणि म्हणूनच आज स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत, बाळा, तुझ्या आयुष्यातील अंधार संपत आला आहे. श्रद्धा ठेव, संयम ठेव, प्रयत्न करत राहा. योग्य वेळ जवळ आली आहे. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि यश नक्कीच येणार आहे. म्हणून सर्वजण मनापासून एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना की हे स्वामी, या व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात आनंद, यश, आरोग्य आणि समाधान भरभरून द्या. त्यांच्या सर्व अडचणी दूर करा. त्यांना योग्य मार्ग दाखवा आणि त्यांच्या मनात सदैव श्रद्धा आणि धैर्य कायम ठेवा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, जीवनात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा आपल्या प्रयत्नांचे फळ लगेच दिसत नाही. आपण रोज मेहनत करत असतो, प्रार्थना करत असतो, चांगले कर्म करत असतो, पण परिणाम मात्र दिसत नाहीत. तेव्हा मन खचते. पण स्वामी समर्थ सांगतात, जमिनीखाली वाढणाऱ्या मुळांना कोणी पाहत नाही, पण त्याच्यामुळेच एक दिवस मोठे वृक्ष उभे राहतात. आज तुमच्या आयुष्यात जे प्रयत्न सुरू आहेत ते कदाचित जगाला दिसत नाहीत, पण स्वामींना ते दिसत आहेत. तुमचा प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक चांगले कर्म त्यांच्या नजरेत आहे. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमची किंमत इतरांच्या मतावर अवलंबून नाही. तुमची किंमत स्वामींनी ठरवली आहे आणि ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्याला जगातील कोणतीही शक्ती फार काळ थांबवू शकत नाही. आज जर कोणी तुमची साथ सोडली असेल तर दुःखी होऊ नका. कारण काही लोक आपल्या आयुष्यात धडा शिकवण्यासाठी येतात, कायम राहण्यासाठी नाही. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक अनुभव हा आपल्या भविष्यासाठी एक तयारी असते. त्यामुळे भूतकाळातील चुका आठवून स्वतःला दोष देऊ नका. त्या चुका तुम्हाला अधिक शहाणे, अधिक मजबूत बनवण्यासाठी होत्या. कधी कधी परमेश्वर आपल्याला आपण मागितलेली गोष्ट देत नाहीत, कारण त्याच्याकडे आपल्यासाठी त्याहूनही चांगली योजना तयार असते. म्हणून जे मिळाले नाही त्यावर रडू नका. जे मिळणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. आजपासून एक नवीन विचार मनात ठेवा, मी एकटा नाही, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. जेव्हा मनात भीती येईल तेव्हा स्वामींचे नाव घ्या. जेव्हा मनात निराशा येईल तेव्हा स्वामींचे नाव घ्या. जेव्हा आनंद मिळेल तेव्हाही स्वामींचे नाव घ्या. कारण नामस्मरण हेच मनाला स्थिर ठेवणारे सर्वात मोठे साधन आहे. आणि आता या संदेशाचा शेवट करताना स्वामी समर्थ जणू तुमच्याशीच बोलत आहेत. बाळा, कितीही मोठे संकट आले तरी घाबरू नकोस. कितीही अंधार झाला तरी विश्वास सोडू नकोस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळ संपणार आहे. तुझे प्रयत्न वाया जाणार नाहीत. तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. योग्य वेळ येत आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाचे नवीन पर्व सुरू होणार आहे.
म्हणून आजपासून चिंता नाही, निराशा नाही, हार नाही, फक्त श्रद्धा, फक्त विश्वास आणि फक्त स्वामींचे नामस्मरण. चला सर्वजण एकाग्र मनाने 3 वेळा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्या घरात हा संदेश पोहोचला आहे त्या प्रत्येक घरावर स्वामींची कृपा राहो. प्रत्येक भक्ताच्या मनातील चिंता दूर हो. प्रत्येकाला आनंद, यश, आरोग्य आणि समाधान लाभो. आणि लक्षात ठेवा, वेळ तुमची परीक्षा घेऊ शकते, पण स्वामींची कृपा तुमचा पराभव होऊ देत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामीचरणी.